श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या म्हणजेच शनिवारी आलेली आहे षठतिला एकादशी. येत्या 25 जानेवारीला षठतिला एकादशी असणार आहे. एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि एकादशी तिथी ही वर्षभरामध्ये 24 एकादशी येत असतात. या षठतिला एकादशीला ग्रहांचा संयोग जुळून आलेला आहे, म्हणूनच या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षठतिला एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी तिळाला जास्त महत्त्व दिलं जातं. षठतिला एकादशी ही शुक्रवारी सायंकाळी 7:25 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारीला शनिवारी ही जी तिथी आहे तर ती सायंकाळी 8:31 असणार आहे आणि उदय तिथीनुसार ही जी एकादशी तिथी आहे तर ती 25 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे जे काही व्रत करायचं असेल किंवा एकादशी तिथीचे काही प्रभावी सेवा करायच्या असतील, पूजा उपासना करायची असेल तर ती तुम्हाला 25 जानेवारीला करायची आहे. तर पहा, या दिवशी खूप सारे शुभ संयोग जुळून येत आहेत, त्यामुळे या दिवशी खूप प्रभावी उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय करायचा आहे. तर तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, कारण तीळ हे या एकादशीला खूप तिळांना महत्त्व दिलं जातं. म्हणून सकाळच्या स्नानापासून तिळांचा वापर आपण करत असतो. तर तिळांचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, तुम्हाला उपयोग काय करायचा आहे, याचा उपाय काय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर ही षठतिला एकादशी जी आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा तिळांचा वापर करून केली जाते. यामध्ये 6 प्रकारच्या तिळांचा वापर केला जातो. या एकादशीचं महत्त्व भगवान विष्णूंच्या उपासनेबाबत जोडण्यात आलेलं आहे. पूजेमध्ये तिळांचा अनेक प्रकारे वापर केला जातो. तिळाने स्नान केले जाते, तिळाचे हवन केले जाते, तिळाचे दान केले जाते, तीळ असलेले अन्न खाल्ले जाते. त्याचबरोबर तीळ मिसळलेले पाणी देखील या दिवशी पिले जाते आणि देवांना तिळाचा अभिषेक करावा लागतो. आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूंना तिळाने स्नान हे घालायचं आहे. त्याचबरोबर षठतिला एकादशीचं महत्त्व हे पौराणिक कथांशी जोडण्यात आलेलं आहे. हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आले आहे. षठतिला एकादशीला त्यामुळे खूप सारे विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्या घरामध्ये विशेष तिथीवरती तिळाचे काही उपाय केले जातात त्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे कायमचे नाहीसे होते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळाचा अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. परंतु हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठून आपल्याला स्नान करायला जायचं आहे. स्नान करत असताना त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ चिमूटभर टाकायचे आहेत आणि नंतरच स्नान करायचं आहे. थोडीशी हळद देखील आपल्याला घालायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरातील देवांची पूजा करायची आहे. देवघरातील देवांना देखील तिळाने स्नान हे घालायचं आहे. भगवान विष्णूंना सुद्धा तुम्हाला या दिवशी तिळानेच अभिषेक करायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि तिळाचा नैवेद्य तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे. असं केल्याने आपल्या सर्व पापातून आपली मुक्ती होते आणि नंतर हे तीळ तुम्ही प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण देखील करू शकता. आता पहा, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ती जर पूर्ण होत नसेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये जर यश मिळत नसेल, कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असेल,
त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत वादविवाद, कलह, तंटा यासारख्या गोष्टी होत असतील, अशा काही समस्या जर घरामध्ये जाणवत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्याने अंघोळही करायची आहे. असं केल्याने तुमच्या जीवनातील जे काही पाप तुम्ही केलेलं असेल, वाईट कर्म केलेलं असेल त्याचा नाश होतो. भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष हे नाहीसे होतात आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. तर असा हा एक पहिला उपाय देखील तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे. यानंतर पहा, षटतिला एकादशीला या तिळांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळांना महत्त्व दिलं जातं, त्याच पद्धतीने षटतिला एकादशीला देखील तिळाला जास्त महत्त्व दिलं जातं. तर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमचे जे पिण्याचे पाणी आहे तर त्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर तीळ हे टाकायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी बरेच वेळा बघितलं असेल की आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात, खूप कष्ट आपण करतो, मेहनत करतो, पण आपल्या इच्छा काही पूर्ण होत नाही. तर पहा, जर आपले कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतील किंवा आपल्याला काही दोष लागलेले असतील तर आपल्याला या समस्या जाणवतात. परंतु अशा विशिष्ट तिथींवरती जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचा फायदा हा आपल्याला होत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरातील दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आसन टाकून देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि तिथे बसल्यानंतर तुम्हाला 21 पांढरे तिळाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. एका वाटीमध्ये हे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यातला एक तिळाचा दाणा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हा एक तीळ तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे, म्हणजे त्यांच्या समोर ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा तीळ हातामध्ये घ्यायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि पुन्हा तो तीळ भगवान विष्णूंसमोर ठेवायचा. असं तुम्हाला 21 वेळा 21 तिळांच्या बाबतीत करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझी ही जी इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मला मदत करा, म्हणजेच माझ्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मला आशीर्वाद द्या, असं प्रार्थना तुम्हाला करायची आहे. असं म्हटलं जातं की षटतिला एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती ह्या 21 तिळांचा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर पहा, तुम्ही असंही म्हणताल की 21 तीळ हातामध्ये घेऊन 21 वेळा हा मंत्र म्हणून हे तीळ जर आपण अर्पण केले तर चालेल का? तर अजिबात नाही. तर पहा, आपल्याला प्रत्येक तीळ जो आहे तर त्या प्रत्येक तिळाची रिस्पेक्ट करायची आहे, म्हणजे प्रत्येक तिळाला मान द्यायचा आहे. म्हणूनच तुम्हाला एक एक तीळच घेऊन हातामध्ये विष्णूंना अर्पण हा करायचा आहे. हे 21 तीळ दिवसभर विष्णूंच्या फोटोसमोरच तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हे तीळ तुम्ही खाल्ले किंवा तुम्ही कशामध्ये पदार्थामध्ये मिक्स करून जरी खाल्ले तरी सुद्धा चालतील. तसेच या दिवशी तिळाचे दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी जर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तिळाचं दान तुम्ही करायचं आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तिळाचं दान हे नक्की करायचं आहे. या दिवशी तुम्ही तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी किंवा तिळाची चक्की अशा पद्धतीने जरी दान केलं ना तरी सुद्धा त्याचं पुण्य आपल्याला नक्कीच दुप्पट प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला तिळाचं दान हे अवश्य करायचं आहे. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.